Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is the fourth lecture about trigonometry, and this is the part of video lecture series about SSC mathematics. See, in the last lecture we have seen these three fundamental identities. In a right angled triangle, if one of the acute angles is theta, then these are the three identities. This identity relates sine and cos. See, you know sine, cos, tan, then cosec, sec and cot are six trigonometric ratios. You know the definitions. In that right angled triangle, suppose this is that right angled triangle, okay, and this is angle theta. Then see, suppose this triangle is ABC, then we know, just in 1 minute I will revise. Sine theta is opposite side upon hypotenuse, cos theta is adjacent side upon hypotenuse, and tan theta is opposite upon adjacent. And then reciprocals of sine is cosec theta, reciprocal of cos theta is sec theta, reciprocal of tan theta is cot theta. Right? The relation between tan, sine and cos is very obvious. Tan theta is equal to sine theta upon cos theta. And so if we take the reciprocal of this, that means if we take cot theta, it will be cos theta divided by sine theta. Now these fundamental identities, if you study properly, त्यांच्याकडे जर नीट तुम्ही लक्ष दिलत तर तुमच्या असं लक्षात येईल की टॅन आणि सेक हे कायम एकत्र आहेत. नंतर सुद्धा पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळी मॅथमॅटिक्स शिकाल त्यावेळी टॅन आणि सेक यांची एक जोडी दिसते तुम्हाला, आणि कॉट आणि कोसेक. ओके, त्यामुळे ठीक आहे. मग साइन आणि कॉस यांना रिलेट करणारी ही आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. टॅन आणि सेकला रिलेट करणारी आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा, आणि शेवटची आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज कोसेक स्क्वेअर थिटा. दिस आयडेंटिटी रिलेट्स कॉट अँड कोसेक, हे जे दोन ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत त्यांना ही आयडेंटिटी रिलेट करते. टॅन थिटा आणि सेक थिटा ही आयडेंटिटी त्यांना रिलेट करते, आणि साइन आणि कॉसला ही आयडेंटिटी रिलेट करते. आता जे तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये बरं असं पण मी तुम्हाला सांगितलंय की बघा साइन थिटाची रेंज काय असते असं आपण कालच शिकलात. -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1. तसंच -1 लेस दॅन ऑर इक्वल टू कॉस थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1. पण तुम्ही जे काही ट्रिग्नॉमेट्री शिकणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्यूट अँगल्सचा अभ्यास करणार आहात, कारण तुमची ट्रिग्नॉमेट्री ही काटकोन त्रिकोणावर आधारित आहे. काटकोन त्रिकोणामधला ॲक्यूट अँगल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही रेशो कसा डिफाईन केलेला आहात, अपोजिट साईन अपॉन ॲडजस्टंट साईड. म्हणजेच काय होतं, ही एक काहीतरी लेंथ आहे. लक्षात घ्या, तुम्ही समजा या त्रिकोणाच्या बाबतीत साइन थिटा तुम्ही लिहिलात तर साइन थिटा कसा लिहिणार तुम्ही बघा, तर AB डिवायडेड बाय AC. म्हणजेच काय झालं बघा, ही एक लेंथ आहे ना, पॉझिटिव्ह आहे. ती लेंथ कधी निगेटिव्ह नसते. एखाद्या ट्रायंगलच्या साईडची लेंथ ही 0 पण नसणार, त्यामुळे इथे ही पॉझिटिव्ह असणार क्वांटिटी ग्रेटर दॅन 0, आणि हे पण ग्रेटर दॅन 0. त्यामुळे तुमच्या लेखी तुम्ही जे काही ट्रिग्नॉमेट्री शिकतात असं ॲक्च्युअली नाहीये. पुढे जाऊन तुम्ही जेव्हा मॅथमॅटिक्स कंटिन्यू कराल त्यावेळी साइन थिटाच्या व्हॅल्यूज निगेटिव्ह असू शकतील, 0 असू शकतील. इथे तुमच्या बाबतीमध्ये आता बघा ना, साइन 0 आपण ते टेबल तयार केलंय काल. कॉस 90 0 आहे. ओके, परंतु आपण 90 पर्यंतच्या त्रिकोणाचा विचार करत असल्यामुळे, म्हणजे काटकोन त्रिकोणात मॅक्झिमम अँगल 90च असतो. त्यामुळे तुमच्या दृष्टीने कुठलाही ॲक्यूट अँगल जेव्हा तुम्ही घेणार त्यावेळी साइन आणि कॉस हे दोन्ही पॉझिटिव्ह असणार. त्यामुळे तुम्ही जनरली काय म्हणणार की 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1. तसंच 0 लेस दॅन ऑर इक्वल टू कॉस थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ते सुद्धा जर ॲक्यूट अँगल असेल तर मग ते 0 पण असणार नाही. ॲक्यूट अँगल म्हणजे 90 पेक्षा लहान असलेला अँगल. लघुकोन त्याला मराठीमध्ये म्हणतात. मग तिथे कधीही ट्रिग्नॉमेट्रिक रेशो साइन आणि कॉस हे निगेटिव्ह असणार नाहीत.
पॉझिटिव्हच असणार ते. आणि जेव्हा ते पॉझिटिव्ह असतील त्यावेळी मग टॅन पॉझिटिव्ह असणार, कोसेक पॉझिटिव्ह असणार, सेक पॉझिटिव्ह असणार. त्यामुळे सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जे काही तुम्ही शिकता आहात ते पॉझिटिव्ह असणार तुमच्या दृष्टीने. ठीक आहे. आता कसे प्रॉब्लेम्स करणार बघा आपण. हे 3 फंडामेंटल आयडेंटिटीज तुमच्या आता पाठ आहेत असं मी गृहीत धरतो. आणि आपण जरा पुढे जाऊ, जरा ग्रेडेड प्रॉब्लेम्स काही करूया. त्याच्यामध्ये कसं असतं, एक ट्रिग्नॉमेट्रिक रेशो तुम्हाला देतात. आता हाच पहिला प्रॉब्लेम बघा जो सॉल्व्ड आहे. त्यांनी काय सांगितलंय बघा, साइन थिटा. बघा प्रॉब्लेम असा आहे, इफ साइन थिटा इज इक्वल टू 20/29 देन, त्यांनी फक्त कॉस थिटा म्हटलंय, आपण असं म्हणूया देन फाइंड ऑल रिमेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. म्हणजे आपण जरा त्याचा स्पेक्ट्रम वाढवूया, प्रॉब्लेम जरा मोठा करूया आणि त्याच्यामधून आपल्याला प्रॅक्टिस होते. ऑल रिमेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, TR म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. ठीक आहे. आता आपण विचार कसा करायचा. माझ्या लेक्चर्समधला हेतू हा आहे की तुम्हाला विचारशक्ती तुमची जागरूक व्हायला पाहिजे. काय नेमकं मी करायचं, नुसतं पाठ नाही करायचं. गणित पाठ काय करणार आपण, ती काय स्तोत्र नाही आहेत पाठ करायला. तुम्हाला तो विषय समजणं गरजेचं आहे. त्यामुळे काय करायचं बघा, 3 आधी फंडामेंटल आयडेंटिटीज तुमच्या मुखोद्गत पाहिजेत, त्याला काही पर्यायच नाही. त्यामुळे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. इट मीन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि बेसिक आयडेंटिटी काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. मग आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, साइन थिटा दिलेला आहे. मग मी 1 प्लस टॅन स्क्वेअर कशाला वापरायची, कशी वापरणार आपण. टॅन थिटाची व्हॅल्यूच नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी बाद झाली आपल्या दृष्टीने. काही आता उपयोग नाही त्याचा. साइन आहे दिलेलं म्हणून साइन आणि कॉस यांना रिलेट करणारी आयडेंटिटी ती वापरावी लागेल. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज कोसेक स्क्वेअर थिटा ती पण नाही वापरून चालणार, कारण माझ्याकडे टॅन थिटाची व्हॅल्यू नाही आहे, कॉट थिटाची नाही आहे, सेक थिटाची नाही आहे, कोसेक थिटाची नाही आहे. काय व्हॅल्यू आहे, साइन थिटा. सो वी यूज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा is equal to 1. So what that gives you, cos square theta is equal to 1 minus sin squared theta. So it is cos squared theta is equal to 1 minus, आता sin theta 20/29 आहे त्याचा स्क्वेअर. सो आय विल राईट इट 20/29 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. म्हणजेच काय होईल बघा, cos squared theta is equal to 1 minus 400, बरोबर ना, 20चा वर्ग आणि काय 29चा वर्ग. तुमचे सर्व स्क्वेअर्स पार्ट पाहिजेत. स्क्वेअर्स पार्ट असल्याशिवाय काही करता येणार नाही तुम्हाला. 30 पर्यंतचे वर्ग पाठ असलेच पाहिजेत, लक्षात घ्या. मग काय येणार सांगा, 29चा वर्ग काय असतो काढता आला पाहिजे. तुम्हाला नसेल पाठ, ठीक आहे, नसेल पाठ एखाद्याचा, मग 29चा वर्ग मला काढता आला पाहिजे. म्हणजे काय करायचं, मी कॅल्क्युलेटरवर नाही करायचं. 29 गुणिले 29 करा ते. 29चा पाढा पाठ आहेत का, अनेक प्रश्न आहेत, लक्षात घ्या. 29चा पाढा जो आहे त्याच्यामध्ये 29×9 किती आहे, 261. म्हणजे ते 1 आला तिथे, हातचे आले 26. मग 29 दुणे 28, 58 आणि 26. मग किती होणार, 58 आणि 6 झाले 64, बरोबर ना. आणि 74 84 म्हणजे 841 झाले. 29चा वर्ग 841, बरोबर ना. म्हणजे काय होईल बघा इथे 841. आधी 29चा वर्ग तुमच्या 900 पेक्षा लहान असणार, कारण 30चा वर्ग 900 आहे. असं साधारण कॉमन सेन्स आपणाला पाहिजे. मग आता काय होईल बघा, 841 वजा 400, बरोबर ना. किती होणार बघा, 841 वजा 400, क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही करणार. 841 वजा 400 भागिले 841, म्हणजेच हे किती आलं, 441 भागिले 441 भागिले किती आलं, 841. हा काय आला, कॉस स्क्वेअर्ड थिटा आला.
म्हणून आपण कॉस थिटा रूट घ्यायचे दोन्ही बाजूचे. कॉस थिटा काय होणार बघा, वर्गमुळात 441. 441 हा 21चा वर्ग आहे, हे पाठ पाहिजे. असं प्रत्येक वेळी करण्याची गरज नाही लागता कामा. आणि भागिले 29 हे झालं कॉस थिटा. कळलं का? म्हणजेच तुम्ही आता साइन थिटा तुम्हाला दिलेलाच होता आणि इथे तुम्ही आता कॉस थिटाची व्हॅल्यू काढलीत. आता साइन आणि कॉस काढलं ना की आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जग जिंकता येतं, असं वाक्य मी नेहमी म्हणतो. त्याचं कारण काय, सर्व काही साइन आणि कॉसवर अवलंबून आहे. आता काय करणार बघा तुम्ही, टॅन थिटा मला काढायचं आहे. म्हणजेच काय, साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा. साइन थिटा किती आहे बघा, दिलेलं आपणाला 20/29 छेद अशा अर्थाने ते वापरतोय. आणि कॉस थिटा तुम्ही किती काढलं, 21/29. म्हणून मग टॅन थिटा किती येणार बघा, हे उलट करून गुणलेत की हा 29 कॅन्सल होतील, म्हणजे 20/21 असं ते येईल. काय झालं, 20/21 ही टॅन थिटाची व्हॅल्यू झाली. बरं, आता पुढे कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजेच काय असतं, 1/साइन थिटा. मग तुमचा साइन थिटा किती दिलेला होता, 20/29, म्हणजे कोसेक थिटा किती होणार, 29/20. नंतर बघा सेक थिटा मला काढायचा आहे. सेक थिटा इज 1/कॉस थिटा. मग कॉस थिटा किती आहे बघा, काढलेला आपण 21/29. मग त्याचा रेसिप्रोकल म्हणजे ते काय होईल बघा, 29/21. आणि मग शेवटी कॉट थिटा. कॉट थिटा म्हणजेच काय असतं, 1/टॅन थिटा. मग तुम्ही टॅन थिटा काढलेला आहात 20/21. मग त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच 21/20. बघा, म्हणजे साइन थिटा वॉज गिवन. बाय युजिंग दॅट वी कॅल्क्युलेटेड दिस कॉस थिटा. हिअर वी कॅल्क्युलेटेड टॅन थिटा. हिअर वी कॅल्क्युलेटेड कोसेक थिटा, सेक थिटा आणि फायनली कॉट थिटा. सो बाय नोईंग जस्ट वन ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यू कॅन कॅल्क्युलेट ऑल द रिमेनिंग. अशी आपण प्रॅक्टिस. आणि जनरली तुम्हाला जेव्हा हे दिलं जातं साइन थिटाची व्हॅल्यू किंवा कॉस थिटाची व्हॅल्यू, त्यावेळी ते काय करतात बघा, की ते पायथागोरियन ट्रिपलेटमधले विषय असतात. म्हणजेच बघा 20चा वर्ग अधिक 29चा वर्ग, बरोबर ना, 20चा वर्ग 400, 29चा वर्ग किती, कारण कसं आहे 29 ही हायपोटेनस आहे. हे बघा साइन थिटा म्हणजे काय असतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. त्यामुळे ह्याचा वर्ग 841, ह्याचा वर्ग 400, त्यातला फरक 441, तो 21चा वर्ग आहे. त्यामुळे म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पायथागोरस प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणाऱ्याच ह्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात तुम्हाला. तुम्ही फक्त त्या नीट मॅनिप्युलेट केल्या पाहिजेत. आय होप यू अंडरस्टूड दॅट प्रॉब्लेम. खूप प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. आता इथे बघा दुसरा प्रॉब्लेम आपण बघूया. सी, दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलंय बघा, की दे हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा. सी, आपण हा प्रॉब्लेम बघूया. सो सी हाऊ टू थिंक, हे तुम्हाला कळावं, हा त्यातला माझा हेतू आहे. समजलं ना. तेच प्रॉब्लेम मी इथे लिहून नाही दाखवणार. आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट. इंटरेस्ट मला कशामध्ये आहे, की तुम्हाला हा विषय नीट नेमका खरंच कळतो आहे की नाही, याला फार महत्त्व आहे माझ्या दृष्टीने. तर इथे काय दिलंय बघा, आता सेक थिटा इज इक्वल टू काय म्हटलंय बघा, 25/7, 25/7. and you have to, they have said, find the value of tan theta. We will find remaining trigonometric ratios. Find remaining ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. अनेक प्रकारे हे करता येईल. आता सेक थिटा दिलेला आहे म्हणून तुम्हाला सेक थिटाची आणि टॅन थिटाची आयडेंटिटी वापरता येईल. त्यांनी खरं काय विचारलंय बघा, टॅन थिटा काढायचा आहे. म्हणजे खरं म्हणजे आता सेक आणि टॅन जर मला दिला असेल, सेक आणि टॅन काढायचा असेल, तर मला ही आयडेंटिटी आहेच. 1 + tan² थिटा इज इक्वल टू sec² थिटा. म्हणजे ह्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. ह्याचा अर्थ काय होतो बघा, tan² थिटा इज इक्वल टू sec² थिटा -1. हा +1 आहे ना, तो इकडे आणा. मग आता tan² थिटा त्याच्यामुळे किती होणार बघा, sec² थिटा म्हणजे 25/7 वर्ग, म्हणजेच किती होणार 625/49.
वजा 1, मग 625 वजा 49 म्हणजे होणार 576. मग 576/49 असं ते होणार. आता हेही वजाबाकी वगैरे आली पाहिजे. ही जर अजून तुम्हाला येत नसेल तर मग खूप मेहनत घ्यावी लागेल. म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा झाला 576/49. म्हणजेच मग टॅन थिटा म्हणजे टेकिंग इट स्क्वेअर रूट, 576चं वर्गमूळ पाठ पाहिजे 24 आणि 49चं 7. त्यामुळे टॅन थिटा 24/7 आला. असं ते अपेक्षित आहे ज्यावेळी सेक थिटा दिलाय आणि टॅन थिटा काढायचा आहे. पण आपण काय म्हणतोय, रिमेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढा. म्हणजे आपण काय करू शकतो बघा, सेक थिटाचा रेसिप्रोकल काय आहे? सेक थिटा हा काय आहे सांगा आधी. कॉस थिटाचा रेसिप्रोकल 1/cos थिटा. बघा सेक थिटा हे काय आहे, 1/cos थिटा. म्हणजेच कॉस थिटा जर मला मिळवायचा असेल तर मी काय करणार, सेक थिटाचा रेसिप्रोकल घेणार. म्हणजेच जर सेक थिटा 25/7 असेल तर कॉस थिटा किती येणार, इट विल बी 7/25, 7/25. म्हणजे आता माझ्याकडे कॉस थिटाची व्हॅल्यू आहे, मग त्याच्यावरून मी साइन थिटा काढू शकतो. बरोबर ना. हे दिलेलंच होतं तुम्हाला, दिस इज गिवन. हे आपण दुसरं कन्क्लुजन काढलं. कसं काढलं हे, की सेक थिटा हा 1/cos थिटा असतो. म्हणजेच कॉस थिटा हा सेक थिटाचा रेसिप्रोकल असतो. हे मधून मधून आपण म्हणत राहायचं की कोसेक थिटा हा साइन थिटाचा रेसिप्रोकल आहे, साइन थिटा हा कोसेक थिटाचा उलटं सुलटं कसंही सांगता आलं पाहिजे. टॅन थिटा हा कॉट थिटाचा रेसिप्रोकल, कॉट थिटा हा टॅन थिटाचा रेसिप्रोकल. ठीक आहे. मग कॉस मिळालं मला. मग आता मी कुठली आयडेंटिटी वापरणार, साइन स्क्वेअर थिटा, बेसिक फंडामेंटल आयडेंटिटी, प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा इज 1. ही आयडेंटिटी आहे पहिली आपली. माझ्याकडे कॉस थिटाची व्हॅल्यू आहे, म्हणजेच काय होणार बघा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर्ड थिटा. म्हणजेच काय होणार बघा, 1 - कॉस थिटा 7/25 आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजेच किती होणार, 49/625. म्हणजेच काय होणार, ह्याचं वजाबाकी करा, हे क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे 625 वजा 49 भागिले 625. म्हणजे हे होणार 576 आणि भागिले 625. हे झालं काय, साइन स्क्वेअर थिटा. म्हणून साइन थिटा किती होणार बघा, साइन थिटा म्हणजे ह्याचं वर्गमूळ, 576चं 24, 625चं 25. त्यामुळे साइन थिटा आलं 24/25. सेक थिटा दिलेलंच आहे. कॉस थिटा आपण सेक थिटाचा रेसिप्रोकल हा रिझल्ट वापरून काढला. म्हणजे अजून आता फक्त 3 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज मला काढायचे आहेत. हे मी आता इरेज करतो कारण हे आपण आधीच जे अपेक्षित आहे ते सोडवलेलं आहे आपण. सो आय विल इरेज दिस पार्ट विच इज नॉट निडेड नाव. ठीक आहे. हां, मग आता काय होईल बघा, विचार करा. माझ्याकडे साइन थिटाची व्हॅल्यू आहे, कॉस थिटा आहे. मग टॅन थिटा मला काढता येईल. बघा टॅन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा भागिले कॉस थिटा. मग तुमचं साइन थिटा किती आलंय बघा, 24/25. बरोबर ना, 24/25. हे झालं साइन थिटा भागिले कॉस थिटा. कॉस थिटा किती आहे बघा, 7/25. त्यामुळे 24/25ला 7/25ने मी डिव्हाइड करणार. दॅट मीन्स व्हॉट, आय विल मल्टिप्लाय 24/25 बाय रेसिप्रोकल ऑफ दिस 25/7. सो दिस गेट्स कॅन्सल्ड अँड व्हॉट यू गेट इज 24/7. बघा टॅन थिटा तोच आलाय. कुठूनही कसंही जाऊ शकता तुम्ही, एकच मार्ग नसतो. मग आता सेक थिटा आहे, कॉस थिटा आहे, साइन थिटा आहे, टॅन थिटा आहे, किती झाल्या. आता साइन थिटा जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरून कोसेक थिटा काढा. किती आहे बघा कोसेक थिटा, इट इज 1/साइन थिटा. ठीक आहे. मग साइन थिटा किती आहे, 24/25. म्हणजेच काय होणार, 1/24/25. म्हणजेच त्याचा रेसिप्रोकल, म्हणून ती व्हॅल्यू काय होणार, 25/24. दिस इज कोसेक थिटा. आणि उरलं काय आता, तुम्हाला कॉट थिटा पाहिजे. बघा कॉट थिटा इज इक्वल टू 1/टॅन थिटा. अँड सो इट इज 7/24. कारण टॅन थिटाची व्हॅल्यू आहे 24/7, म्हणून कॉट थिटा 7/24. आय होप यू अंडरस्टूड.
मुद्दा यातला असा आहे की एक ट्रिग्नॉमेट्रिक रेशो तुम्हाला दिलेला असेल, टॅन थिटा समजा दिलेला असेल, तर त्याच्यावरून तुम्हाला टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 असं वापरून सेक स्क्वेअर थिटा काढता येतो. इथे एक मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे, नेहमी खूप मुलं त्याच्यामध्ये चुका करतात म्हणून सांगतो की समजा तुम्हाला असं दिलंय, आता इथेच बघा टॅन थिटाची व्हॅल्यू आली, टॅन थिटाची व्हॅल्यू या आत्ताच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आली होती 24/7 24/7 आणि आपणाला नेमकं ते असं आठवतंच ना, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग लगेच लोक काय करणार, अरे ओके साइन थिटा अपॉन कॉस थिटा, त्यामुळे साइन थिटा इज 24 आणि कॉस थिटा इज 7. दिस इज नॉट करेक्ट, दिस इज रॉंग. सी आपण आत्ताच म्हटलं या लेक्चरच्या सुरुवातीलाच, साइन थिटाची व्हॅल्यू ही कायम 1 किंवा त्याच्याहून कमी असणार. तुमच्या दृष्टीने तर ती 0 आणि 1च्या मध्येच असणार, कारण तुम्ही ॲक्यूट अँगलचा अभ्यास करता. त्यामुळे साइन थिटा 24 हा मॅथमॅटिकल जोक झाला. कॉस थिटा इज 7, दिस इज अ मॅथमॅटिकल जोक. कालच मी तुम्हाला सांगितलंय साइन थिटा आणि कॉस थिटा पुढे जाऊन सुद्धा तुम्ही असं शिकणार, -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1, -1 लेस दॅन ऑर इक्वल टू कॉस थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1. साइन थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यू कधीही 1 पेक्षा जास्त असणार नाहीत. व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा अँड कॉस थिटा विल नेव्हर एक्सीड 1. Not only that, they will never precede -1. But as you are studying trigonometric ratios of acute angles, we should note that your sin theta and cos theta will be positive. पुन्हा एक काही गैरसमज आहेत. 0 is neither positive nor negative. Okay, 0 is not positive. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी असं म्हणायचं असतं तुम्हाला की निगेटिव्ह नाही, मग निगेटिव्ह नाही म्हणजे पॉझिटिव्ह नव्हे, 0 आहे तिथे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं असेल की एखादी व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा 0 असू शकते, त्यावेळी चपखल शब्द तिथे कोणता आहे, नॉन निगेटिव्ह. सी, दिस इज द वर्ड दॅट वी शुड यूज, नॉन निगेटिव्ह. ओके, सो वेन यू आर सेइंग x is non-negative, it means x is greater than or equal to 0. It is not less than 0. This is what it means, non-negative. I hope you understood whatever I discussed in this particular lecture. We will continue in the next lecture. Thank you.